लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी हप्ता आहे तो लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार असल्याची माहिती मिळते। लाडक्या बहिणींसाठी ही खरं तर खुश खबरच म्हणावी लागेल। तो हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे। काही भाऊ लाडक्या बहिणी झाले तर त्यांचं आम्हाला बंद करावं लागलं। असंच जे नियमात आहे केवायसी केलं आणि नियमात आहेत एकही हप्ता त्यांचा थकवलेला नाही। दर महिन्याला नियमित आपण त्यांना पैसे देतो आहोत। लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाहीयेत असा आरोप यावेळेस केला गेला। 81 लाख महिलांना पैसे मिळत। याही संदर्भात मी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की अनेक वेळा संधी देऊन ज्यांनी केवायसी केलं नाही याचा अर्थ कुठल्या तरी एका नियमात ते बसत नाहीये। जसं आमच्या लक्षात आलं की 10 लाख लाभार्थी असे आहेत की जे इन्कम टॅक्सच्या लिमिटच्या बाहेर आहेत, 2.5 लाखाच्या वर ज्यांचं त्या ठिकाणी उत्पन्न आहे। आपण काही अटी शर्ती ठेवून ही योजना लावली होती ज्यात 2.5 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे, एका घरामध्ये 2च महिलांना हे घेता येईल, अशा ज्या अटी शर्ती आपण लावल्या होत्या। आता आपण सगळा डेटा कलेक्ट करतो। तो डेटा कलेक्ट केल्यानंतर जसं इन्कम टॅक्स विभागाचा डेटा आला तर त्यात आपल्याला लक्षात आलं की कोण कोण इन्कम टॅक्स पेई आहे पण तरी लाडकी बहीण घेतली आहे। आरटीओचा डेटा घेतला तर लक्षात आलं कोणाकडे 4 व्हीलर आहे पण तरीही त्या ठिकाणी त्यांनी बेनिफिट घेतलेला आहे। रेशन कार्डाचा डेटा घेतला तर लक्षात आलं की एकेका घरामध्ये 6-6, 7-7 लोकांनी समजा घेतलं असेल तर 2चा नियम आहे। त्यामुळे शेवटी एखादी योजना आपण सुरू करतो त्याचे जे निकष असतात त्या निकषाप्रमाणे योजना चालली आहे की नाही हे सीएजी त्याचं ऑडिट करतात आणि ऑडिटमध्ये जर निकषाच्या बाहेर ती योजना चालली असेल तर राज्य सरकारवर ताशेरे येतात। आणि म्हणून सुरुवातीला आपण योजना सेल्फ सर्टिफिकेशनवर केली होती। तुम्ही जे सांगाल ते सत्य मानून योजना दिली जाईल। पण शेवटी सत्ययुग नसल्यामुळे काही पुरुषांनी आम्ही स्त्री आहोत असं सांगून काही भाऊ लाडक्या बहिणी झाले तर त्यांचं आम्हाला बंद करावं लागलं। असंच ज्या निकषांच्या पलीकडे ज्या ज्या लोकांनी लाभ घेतला होता त्या लोकांचं त्या ठिकाणी केवायसी त्यांनी केलं नाही किंवा केवायसी केलं पण नंतर लक्षात आलं की हे त्या डेटाबेसमध्ये देखील उपलब्ध आहेत अशांचंच बंद झालंय। जे नियमात आहेत केवायसी केलं आणि नियमात आहेत एकही हप्ता त्यांचा थकवलेला नाही। दर महिन्याला नियमित आपण त्यांना पैसे देतो आहोत। केवायसी मुळेच नाही तर त्यामध्ये अनेक कारणं आहेत असं स्पष्टीकरण मंत्री अदिती तटकरे यांनी दिलंय। काय म्हणतात तटकरे, काय स्पष्टीकरण दिलंय तटकरेंनी आपण ऐकूया। काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे। आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिनी केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये। योजनेमध्ये काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळतात। जवळपास अशी संख्या आहे अर्ज बाद झालेले नाही आहेत। खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। याची केवायसीची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता। मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा केवायसीसाठी दिला होता। आणि ही केवायसी प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहे तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे डीबीटीच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये केवायसी प्रक्रिया केली जात असते। आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त केवायसीचा नाही, यात केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत। काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता। त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे। याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील। त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील
त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे. त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत, जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते. तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी KYC करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत, जेणेकरून कुठलीही महिला जिने KYC केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल, यांच्या याच्याने आपण ती ज्यांनी KYC केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्हीमधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत. पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत, त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्येच तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत, ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सॉलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदनं आलेली आहेत की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाही आहे, तर त्याची फेर तपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी KYC चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिलपर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. त्यामुळे असं आहे. आणि अजूनसुद्धा फेब्रुवारी-मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात. लाडक्या बहिणींनो, तुमचा मागच्या महिन्याचा म्हणजेच मे महिन्याचा हप्ता जमा झालाय की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा. तुम्हाला मे महिन्याचे 1500 रुपये आलेले आहेत की नाही. आता तुम्ही जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर त्याच्याबद्दलची मोठी बातमी आलेली आहे. तुमच्या जून महिन्याच्या हप्त्याबद्दलची ही माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा काय आहे खुशखबर. न्यूजमध्ये जी माहिती आली ती आपण बघतोय. वटपौर्णिमेला लाडकींच्या खात्यामध्ये या ठिकाणी 1500 रुपये जमा होऊ शकतात. जून महिन्याच्या हप्त्याबद्दलची ही मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर तुम्हीही या ठिकाणी जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहताय का कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा. कारण की बघा आता जून महिन्यात सध्या या ठिकाणी सुरू आहे. आपण जर बघितलं मागच्या 5 ते 6 महिन्यापासून जे पैसे आहेत त्या महिन्यामध्ये सध्या जमा होताना दिसत नाहीत. तर त्यासाठी सरकारने प्रत्येक महिन्याची 1 तारीख फिक्स करणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला 1 ते 30 तारखेपर्यंत पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागणार नाही. तर 1 तारीख फिक्स केल्यास तुम्हाला वेळेमध्ये पैसे भेटतील, त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्हालाही वाटतं का सरकारने 1 तारीख फिक्स करावी तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी येस म्हणून सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर बघा आता जून महिन्याचा हप्ता जर आपण बघितलं या ठिकाणी कधी भेटू शकतो त्याच्याबद्दलची अपडेट बघणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याबाबतची मोठी चर्चा सध्या सुरू आहे. वटपौर्णिमेला 1500 रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे असं सांगितलं जात आहे. लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे, कारण की बघा नुकताच तुमचा मे महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. ज्यांची KYC सक्सेसफुल झालेली आहे किंवा ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच या ठिकाणी मे महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. तर मे महिन्याचा हप्ता तुमचाही जमा झालेला असेल, परंतु बऱ्याचशा लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता देखील जमा झालेला नाही. आता जून महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींना या ठिकाणी भेटणार आहे. त्याच्याबद्दलची माहिती आली बघा. या ठिकाणी आपण जर बघितलं गेल्या आठवड्यात तुमचा या ठिकाणी राज्यातील पात्र महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता आल्यानंतर आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागलेली आहे ती जून महिन्याच्या हप्त्याची. तर लाडक्या बहिणी त्याची वाट पाहत आहेत. जून महिना संपण्यासाठी अवघे 10 दिवसांपेक्षा कमी वेळ राहिलेला आहे. मात्र हप्त्याबाबत अजून कुठलीही अपडेट या ठिकाणी सरकारकडून देण्यात आलेली नाही. त्यातच 29 जून रोजी वटपौर्णिमा या ठिकाणी सण आहे. त्यामुळे जून महिन्याचा हप्ता वटपौर्णिमेला येणार का अशी महिलांमध्ये सध्या चर्चा चालू आहे. लाडक्या बहिणींचा या ठिकाणी हप्ता किती महिलांना भेटणार आहे बघा. लाडक्या बहिणींना दर महिलांना 1500 रुपयांची जी मदत केली जाते तर सरकारने त्यासाठी काही अटीही ठेवलेल्या आहेत. काही पात्र महिलांनाच त्याचा फायदा मिळणार आहे असंही सांगितलेलं आहे. तर आतापर्यंत राज्यात सुमारे 1,77,00,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत. जवळपास 80 लाख लाडक्या बहिणी मागच्या महिन्यामध्ये आपण बघितलं असेल या ठिकाणी अपात्र झालेल्या होत्या. त्यांची KYC राहिलेली होती. आता नव्याने KYCचा विंडो ओपन केला जाणार आहे असंही स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे.
तो ओपन केलाही जाऊ शकतो. त्याच्याबद्दल अजून या ठिकाणी कुठलीही ऑफिशियली जी लिंक आहे ती सुरू करण्यात आलेली नाही. तर ती लिंक जशी सुरू होईल तशी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरती त्याची माहिती देण्यात येईल. अजूनपर्यंत तरी नव्याने KYC कुणालाही करता येत नाही. तशी नव्याने लिंक सुरू झाली तर तुमच्यापर्यंत नक्की त्याची माहिती दिली जाईल. बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या KYC अजूनही राहिलेल्या आहेत. तर लाडक्या बहिणी त्याच्याबद्दलचीही वाट पाहत आहेत, मात्र अजून कुठलीही KYC ची पुन्हा एकदा वेबसाईट सुरू झालेली नाही. तर बघा, जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? आता मे महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे, तर पुढचा म्हणजेच हा तुमचा चालू महिन्याचा हप्ता जो आहे वटपौर्णिमेच्या दिवशी जमा होण्याची शक्यता आहे. याच दिवशी लाडकीला वटपौर्णिमेची या ठिकाणी भेट म्हणून खात्यात 1500 रुपये दिले जाऊ शकतात, पाठवले जाऊ शकतात. कारण की हा सण महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. सरकारचा हा निर्णय महिलांसाठी नक्कीच या ठिकाणी महत्त्वाचा ठरेल, पण अद्याप त्याची या ठिकाणी कुठलीही खात्री झालेली नाही किंवा सरकारने तशाबद्दलची माहिती अजून मात्र दिलेली नाही. तर लाडकी बहीण योजनेचा तुमचा मे महिन्याचा हप्ता जमा झालाय की नाही, काही लाडक्या बहिणींचा जमा झालेला कसा चेक करायचा? तर लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती तो स्टेटस देखील अपडेट या ठिकाणी केला जातो. ladkibhin.maharashtra.gov.in वरती आतापर्यंत तुम्हाला किती हप्त्याचे पैसे भेटलेले आहेत, तुम्हाला तुमचं युजर नेम पासवर्ड टाकून लॉग इन करून देखील तुम्हाला तिथं माहिती तुमची पाहता येते. तर मे महिन्याचा हप्ता, त्याच्या मागच्या महिन्याचीही हप्ते जे आहे त्या ठिकाणी भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना, मार्च असेल, एप्रिल असेल, हे देखील काही लाडक्या बहिणींना अजून भेटणं बाकी आहे. बऱ्याचशा लाडक्या बहिणी पात्र असूनही काही लाडक्या बहिणींचे पैसे जमा होताना दिसत नाहीत. तर त्यासाठी तुम्ही विभागाशी संपर्क देखील करू शकतात. तुम्ही खरोखर पात्र असाल तर तुमचे पैसे मिळण्यास अडचण येणार नाही. तर तुमचा जून महिन्याचा हप्ता जो आहे या ठिकाणी लवकरच वाटप केला जाऊ शकतो. तर बघा, ह्या महिन्यामध्ये जर जून महिन्याचा हप्ता जर तुम्हाला याच महिन्यामध्ये नाही आला तर तुम्हाला जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात देखील हे पैसे मग जमा होऊ शकतात. कारण की मागं जर आपण बघितलं, प्रत्येक महिन्याचा हप्ता जो आहे त्या महिन्यामध्ये न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भेटतो. आणि त्याचा अगोदर GR म्हणजे त्याचा निधी जो आहे प्रत्येक महिन्याचा लाभ देण्यासाठीचा मंजूर केला जातो. त्याचा GR आल्यानंतर या ठिकाणी 8 दिवसामध्ये ही प्रक्रिया जी आहे ती सुरू केली जात आहे. जसंच की आपण बघितलं, मागचा मे महिन्याचाच हप्ता जवळपास जून महिन्याच्या 15 तारखेला त्याचं वाटप चालू झालं होतं आणि पुढचे 3 ते 4 दिवस म्हणजे 20 तारखेपर्यंत याचं वाटप जे आहे ते सुरू राहिलेलं होतं. तुमचे पैसे काल परवा देखील या ठिकाणी कोणाकोणाला आलेले असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सर्वांनी नक्की सांगा. तर जून महिन्याच्या हप्त्याबद्दलचा असा जसा GR येईल किंवा याची तारीख अजून फिक्स होईल तशी तुमच्यापर्यंत माहिती नक्की शेअर केली जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.